नमस्कार माझ्या बालमित्रांनो, सगळे नवीचे विद्यार्थी जे आहेत अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक सगळ्यात मोस्ट महत्त्वाची जी बातमी आहे, आनंदाची बातमी आहे। प्राइड रायडर सर हे तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी घेऊन येत आहे वर्ग 9ची पूर्ण मॅथमॅटिक्सची सिरीज। 8वी 9वी 10वी 11वी आणि 12वी या सगळ्या वर्गांसाठी प्राइड ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या माध्यमातून प्राइड रायडर सर हे एक यूट्यूब चॅनल बनलेलं आहे आणि ज्याच्या माध्यमातून मी प्राइड रायडर सर तुम्हाला टीच करणार एक कन्सेप्ट आणि सगळ्या एक्सरसाइज, सगळे प्रॅक्टिस सेट आणि पूर्ण मॅथमॅटिक्स। ठीक आहे, हे जे राहणार हे ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पण राहील आणि यूट्यूबच्या माध्यमातून पण राहणार। तर तुम्ही सगळ्यांनी प्राइड रायडर सर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि त्याला बघा। दररोजचे दररोज अपडेट्स साठी तुम्ही नोटिफिकेशनला क्लिक करू शकता। त्याच्यानंतर खूप साऱ्या अजून गोष्टी मी तुमच्यासाठी लॉन्च करतोय, अजून कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आणि अदर। ठीक आहे, तर बाळांनो, तर आपण सगळेजण क्लास 9वीला आहे आणि हा 9 वर्षाचा प्रवास तुम्ही सुरू केलेला आहे। पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी आणि 8वी आणि 9वी आणि आता हा सगळा टेक्निकल गोष्टी आपल्याला शिकायला भेटत आहे। आजच्या 10-15 वर्षापूर्वी इतक्या गोष्टी टेक्निकल नव्हत्या, आता एकदम इंटरेस्टिंग आणि वेगवेगळ्या टेक्निकच्या माध्यमातून तुम्हाला डिजिटल टीचिंग होतीये आणि डिजिटल एज्युकेशनची ही क्रांती झालेली आहे। या क्रांतीमध्ये प्राइड रायडर सर हे यूट्यूब चॅनल सुद्धा तुमची डेव्हलपमेंट व्हावे आणि तुम्ही एज्युकेशन सेक्टरमध्ये खूप जास्त डेव्हलप व्हा यासाठी हे चॅनल आपण स्टार्ट केलेलं आहे वर्ग 9वी मध्ये। आणि चॅप्टरचं नाव आहे बघा, मॅथमॅटिक्सचा हा जो चॅप्टर आहे क्लास 9 अल्जेब्रा आणि जॉमेट्री 2 सब्जेक्ट असतात, त्याच्यातला हा चॅप्टर नंबर 3 आहे आणि चॅप्टरचं नाम आहे पॉलिनॉमियल। काय नाव आहे बाळांनो? पॉलिनॉमियल। पॉली म्हणजे खूप सारे आणि नॉमियलचा अर्थ होतो टर्म्स। पॉली म्हणजे खूप सारे, 1 2 3 4 आणि त्याच्यापेक्षाही खूप जास्त 5 6 7 आणि अशा खूप साऱ्या टर्म्स जर एखाद्या प्रश्नात येत आहे तर त्याला तुम्ही म्हणता पॉलिनॉमियल। काय म्हणता बाळांनो? पॉलिनॉमियल। हे आजचं हे लेक्चर हे अतिशय बेसिक लेक्चर आहे आणि या बेसिक लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला खूप साऱ्या टर्मिनॉलॉजी कळणार आहे, छोट्या छोट्या कन्सेप्ट कळणार आहे आणि या कन्सेप्ट साठी तुमचं जे टेक्स्ट बुक आहे हे टेक्स्ट बुक तुम्ही बघू शकता। हे टेक्स्ट बुक, तर टेक्स्ट बुक मध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी ह्या चॅप्टर सुरू करायच्या अगोदर खूप साऱ्या प्रॅक्टिस सेट आहे, 1st 2nd 3rd 4th 5th 6th। ठीक आहे, अशा खूप साऱ्या प्रॅक्टिस सेट तुम्हाला दिलेल्या आहे आणि या दिलेल्या प्रॅक्टिस सेट मधून हा चॅप्टर मात्र आपण शिकतोय। ठीक आहे, हा जो चॅप्टर आहे राजाओ, तर हा चॅप्टर आपण तुमच्या डोळ्यासमोर दिसतोय। ठीक आहे, हे तुमचं टेक्स्ट बुक आहे, मॅथमॅटिक्सचं स्टँडर्ड 9चं टेक्स्ट बुक आहे आणि याच्यात चॅप्टर बघतोय आपण साधारणतः चॅप्टरचं नाव पॉलिनॉमियल्स आणि या पॉलिनॉमियल्सचं, ठीक आहे, एक मिनिट मी तुम्हाला सगळ्यात पहिले हे समजून सांगतो की ऍक्च्युली एक मिनिट तर बघूया। चॅप्टरचं नाव आहे पॉलिनॉमियल्स। काय नाव आहे बाळांनो? पॉलिनॉमियल्स। तर पॉलिनॉमियल हा जो चॅप्टर आहे तुमचा टफ चॅप्टर एक आहे आणि हा क्लास 9th मध्ये आहे। पॉलिनॉमियल ठीक आहे, पॉलिनॉमियल्स। काय नाव आहे बाळांनो? चॅप्टरचं नाव काय? पॉलिनॉमियल्स। ठीक आहे, पॉलिनॉमियल्स हा जो चॅप्टर आहे क्लास 9th मधला, तर पॉलीचा अर्थ होतो खूप सारे 2 किंवा 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त टर्म्स राहणाऱ्या ना म्हणता पॉली, त्याला काय म्हणता? पॉली। आणि नॉमियलचा अर्थ होतो टर्म्स। ठीक आहे, किती टर्म्स आहे तर 2 आहे का 3 आहे का 4 आहे का 5 आहे आणि याच्या बेसवर हा चॅप्टर बनतो पॉलिनॉमियल। पॉलिनॉमियल शिकायच्या अगोदर तुम्हाला हे माहित पाहिजे इक्वेशन म्हणजे काय आणि एक्सप्रेशन म्हणजे काय। इक्वेशन म्हणजे काय आणि एक्सप्रेशन म्हणजे काय? इक्वेशन आणि काय? एक्सप्रेशन। काय? इक्वेशन आणि काय? बोला, एक्सप्रेशन। याचा अर्थ कोणाला माहित आहे? सांगा कमेंट्स करू शकता।
एक्सप्रेशन म्हणजे काय, इक्वेशन म्हणजे काय, काय असतं सांगा जरा मला. कोण सांगेल मला इक्वेशन कोणाला म्हणता आणि एक्सप्रेशन कोणाला म्हणता, सांगता येईल कोणाला? हा, तर हे सांगता येणार नाही. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हेच कळत नाही इक्वेशन काय असतं आणि एक्सप्रेशन काय असतं. तर सुरुवात अगदी बेसिक पासून करूया. ठीक आहे, अतिशय बेसिक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतोय. बाळांनो, मॅथ शिकणं म्हणजे नुसत्या प्रॅक्टिस सेट आणि क्वेश्चन सॉल्व्ह करणं असं नाही होत. त्या चॅप्टरच्या छोट्या आणि छोट्या कन्सेप्ट कळणं अतिशय महत्त्वाचं असते. ठीक आहे, तर इक्वेशन म्हणजे काय, तुम्ही बरेचसे अशी इक्वेशन बघितले असेल. LHS साइड असेल, ठीक आहे, LHS नंतर इक्वलचं चिन्ह असेल आणि राईट साइड असेल. ठीक आहे, LHS इज इक्वल टू राईट. बऱ्याच वेळेस लेफ्ट साइडला इक्वेशन राहणार आणि राईट साइडला 0 राहणार. हे असे जे असतात यांना इक्वेशन म्हणतात. मध्ये जे चिन्ह असतं हे इक्वल टूचं चिन्ह असतं. कशाचं चिन्ह असतं? इक्वल टूचं. आणि हे जे इक्वल टूचं चिन्ह असतं याला इक्वेशन म्हणतात. काय म्हणता? इक्वेशन. हे इक्वेशन कळालं तर तुम्हाला हा चॅप्टर कळणार आहे बाळांनो. आणि एक्सप्रेशन म्हणजे काय, एक्सप्रेशन मध्ये फक्त लेफ्ट साइडच आहे, समजा एकच साइड आहे. ठीक आहे, म्हणजे 0 वगैरे काही राहणार नाही, राईट साइडला काहीच राहणार नाही, अशा यांना म्हणता एक्सप्रेशन. जिथं इक्वल टूचं चिन्ह राहत नाही. कोणतं चिन्ह राहत नाही? इक्वल टूचं चिन्ह राहत नाही, त्याला काय म्हणता? एक्सप्रेशन. आता दोघांचे खूप सारे एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, इक्वेशनचे आणि एक्सप्रेशनचे. इक्वेशन, इक्वेशन आणि एक्सप्रेशन. जसं जसं वर्ग वाढेल तुमचा तर तुम्हाला खूप सारे इक्वेशन येतील आणि एक्सप्रेशन मात्र तुम्हाला 8वी 9वी पर्यंतच एक्सप्रेशन आहे, एक्सप्रेशन. ठीक आहे, तर एक्सप्रेशन आणि इक्वेशन जर कळालं तर चॅप्टर समजायला सोपं जाणार. मग इक्वेशन काय, जर तुम्हाला सांगितलं मी 2x + 3y = 0. ठीक आहे, हे काय, हे इक्वेशन आहे का एक्सप्रेशन आहे सांगा? हा, जर मी असं सांगितलं 2x + 3y हे काय आहे? हे एक्सप्रेशन आहे. हे काय आहे बाळांनो? का बर? कारण की इथं इक्वल टूचं चिन्ह दिसतंय का? इथं आहे. ज्याच्यात इक्वल टूचं चिन्ह आहे त्याला काय म्हणता? त्याला इक्वेशन म्हणता. ज्याच्यात इक्वल टूचं चिन्ह नाही त्याला काय म्हणता? एक्सप्रेशन. इक्वल टूचं चिन्ह आहे का? नाही. असाच एक प्रश्न लिहिला मी 7x² + 4x = 0. हे इक्वेशन आहे का एक्सप्रेशन आहे? इक्वेशन. आणि जर मी असं लिहिलं 4x, हाच प्रश्न घेऊया राजाओ, काय 7x² + 4x असा प्रश्न लिहिला, हे इक्वेशन आहे का एक्सप्रेशन आहे? हा. जर मी इथं लिहिलं 3x + 4y = 5 हे इक्वेशन आहे का एक्सप्रेशन आहे? इक्वेशन. जर मी इथं लिहिलं फक्त 3x + 4y, बोला हे इक्वेशन आहे का एक्सप्रेशन आहे? हा. जर मी असं लिहितोय ax² + bx + c हे काय आहे? हे इक्वेशन आहे का एक्सप्रेशन आहे? इथं 0 लिहिलंय, हे इक्वेशन आहे का एक्सप्रेशन आहे? इक्वेशन. आणि हाच प्रश्न मी असा लिहिला ax² bx + c हे काय आहे? एक्सप्रेशन आहे का इक्वेशन आहे? हे एक्सप्रेशन आहे. बाळांनो, अतिशय बेसिक पासून हे तुमचं लेक्चर चालू केलेलं आहे. तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना सांगा, मैत्रिणींना सांगा. ठीक आहे, वर्गात जेवढे पण मित्र असतात प्रत्येक मित्राला तुम्ही सांगा की आमचे सर तुमच्यासाठी घेऊन येत आहे प्राईड रायडर सर या YouTube चॅनलवर अगदी फ्री लेक्चर. काय? अगदी फ्री लेक्चर. आणि अतिशय इंटरेस्टिंग आणि एकदम नवीन टेक्निकने मी तुम्हाला टीच करतोय बाळांनो. हे जर तुम्हाला कळालं तर तुम्हाला मॅथ मध्ये आउट ऑफ मार्क पडू शकता. किती मार्क? आणि हेच लेक्चर तुम्ही वारंवार प्ले करा, पॉज करा, प्ले करा, पॉज करा, बघूया, घरी जाऊन बघायचं आणि नोट डाऊन करायचं. आता पहिली कन्सेप्ट तुम्हाला कळाली का? इक्वेशन आणि एक्सप्रेशन कळालं का? येस ऑर नो? इक्वेशन आणि एक्सप्रेशन कळालं का? येस ऑर नो? हा, तर हे कळालं. आता पुढची जी कन्सेप्ट आहे चॅप्टर मध्ये आपल्याला जे शिकायचं आहे तर ते काय शिकायचं बाळांनो? तर आपल्याला शिकायचं आहे की याच्यात काय काय कंटेंट आहे आणि याच्या कंटेंट मध्ये काय काय. पहिली गोष्ट, अल्जेब्रिक इक्वेशन आणि एक्सप्रेशन दोघातला मेन कन्सेप्ट कळाला का? पहिला पॉइंट कळालं का? इक्वेशन काय आहे आणि एक्सप्रेशन काय आहे हे तुम्हाला कळालं का? हे जर कळालं असेल तर मला चॅप्टर शिकवायला मजा येणार. कळालं? नक्की कळालं? इक्वेशन आणि एक्सप्रेशन नक्की कळालं. आता दुसरी गोष्ट आहे, आपल्याला पॉलिनॉमियल म्हणजे काय हे शिकायचं आहे. पॉलिनॉमियल म्हणजे काय? पॉलिनॉमियल म्हणजे काय? पॉली म्हणजे खूप सारे आणि नॉमियल म्हणजे टर्म्स. काय? पॉली म्हणजे मिनी, पॉलीचा अर्थ होतो मिनी आणि नॉमियलचा अर्थ होतो टर्म. टर्म टर्म काय? मेनी टर्म. मेनी टर्म म्हणजेच काय? मेनी टर्म्सचा अर्थ काय होतो?
पॉलिनॉमियल. काय होतं बाळांनो? पॉलिनॉमियल. मग हे पॉलिनॉमियल इक्वेशन आहे का नाहीये हे ओळखायचं आहे. राईट. ही कन्सेप्ट नंबर तुमची काय राहणार आहे? 2. काय राहणार बोला? ही कन्सेप्ट नंबर कोणती राहणार आहे? 2. तर हे पॉलिनॉमियल काय असतं याच्यावर पूर्ण बेसिक मी तुम्हाला सांगणार आहे. 15 ते 20 मिनिटं लागतील बाळांनो. आणि पॉलिनॉमियल तुम्ही आयुष्यात कधी विसरणार नाही. पॉलिनॉमियलचं मिनिंग काय, पॉलिनॉमियल कसं असते, राईट. कोणतंही इक्वेशन आहे त्या इक्वेशनची जी पॉवर आहे, त्या इक्वेशनचा जो घातांक आहे, त्या इक्वेशनचा जो इंडेक्स आहे तो मात्र नेहमी नेहमी होल नंबर पाहिजे. काय पाहिजे? होल नंबर. होल कुठं? 0 पासून सुरू होणाऱ्या नंबरांना काय म्हणता? होल नंबर. 1 पासून सुरू होणाऱ्या नंबरांना काय म्हणता? नॅचरल नंबर. 0 पासून सुरुवात होणाऱ्या नंबरला काय म्हणता? होल नंबर. निगेटिव्ह नंबर 0 आणि पॉझिटिव्ह आला तर त्याला काय म्हणता? इंटीजर. तर इंटीजर नंबर नाही पाहिजे. सुरुवात मात्र 0 असेल तरी चालेल, ज्याचा घातांक x जो पण व्हेरिएबल असेल, जी पण टर्म असेल ती टर्म x च्या डोक्यावर 0 चालेल, x च्या डोक्यावर 1 चालेल, x च्या डोक्यावर 2 चालेल, x च्या डोक्यावर 3 चालेल, x च्या डोक्यावर 4 चालेल आणि x च्या डोक्यावर अनंत घातांक चालेल. राईट. अशा गोष्टी ज्याच्यात राहतात त्याला म्हणता पॉलिनॉमियल. काय म्हणणार? राईट. त्याचं बेसिक टर्मिनॉलॉजी आहे. त्याच्यावर पॉवर मात्र 0 असणं आवश्यक आहे. तुम्ही म्हणशाल सर x च्या डोक्यावर -1 लिहू का? नाही चालणार. पॉलिनॉमियल बनणार नाही. x च्या डोक्यावर -2 लिहू का? नाही चालणार. x च्या डोक्यावर 1/3 लिहू का? नाही चालणार. कारण की आपल्याला होल नंबर पाहिजे. फ्रॅक्शन मध्ये चालणार नाही, पॉइंट मध्ये चालणार नाही. x च्या डोक्यावर 0.5 लिहिणार चालेल का? नाही चालणार. x च्या डोक्यावर -0.5 लिहू का? बिलकुल नाही चालणार. आणि या सगळ्यांनी पॉलिनॉमियल बनणार नाही. कसा पाहिजे इंडेक्स? कसा पाहिजे बाळांनो? इंडेक्स कसा पाहिजे? हा, जर मी इथं लिहितोय x, इथं लिहितोय y, x² आणि इथं लिहितोय y आणि इथं लिहितोय 3, हे पॉलिनॉमियल आहे का? आहे. याचा घातांक किती आहे? याचा घातांक 2 आहे. याला काय म्हणता? याला इंडेक्स म्हणता. काय म्हणता? या x ला काय म्हणता? व्हेरिएबल. या y ला काय म्हणता? व्हेरिएबल. काय म्हणता? व्हेरिएबल. मग या सगळ्या गोष्टी आपल्याला कळणं अतिशय आवश्यक आहे. मग दुसरी जी कन्सेप्ट शिकवणार मी तुम्हाला चॅप्टर मध्ये ती काय आहे? ती पॉलिनॉमियल म्हणजे काय, ह्या छोट्या छोट्या कन्सेप्ट मी तुम्हाला शिकवणार अतिशय बेसिक पद्धतीने. तिसरी जी कन्सेप्ट आहे राजा हो, तिसरी जी कन्सेप्ट आहे ती काय आहे? तर ती काय आहे? तिसरी कन्सेप्ट, ठीक आहे. अच्छा, तिसरी कन्सेप्ट ही झाली पॉलिनॉमियल कसं ओळखायचं. चला खाली घेऊन टाकतो, स्लाइडच चेंज करतोय. ठीक आहे. हा, पहिली कन्सेप्ट काय होती? पहिली कन्सेप्ट होती चॅप्टरची एक्सप्रेशन म्हणजे काय आणि इक्वेशन म्हणजे काय. काय रे राजा? एक्सप्रेशन म्हणजे काय आणि इक्वेशन म्हणजे काय. दुसरी कन्सेप्ट होती पॉलिनॉमियल म्हणजे काय. काय? पॉलिनॉमियल म्हणजे काय? अल्जेब्रिक एक्सप्रेशन राहणार ज्याचा पॉवर किती पाहिजे? होल नंबर पाहिजे. काय पाहिजे? आणि ज्याचा पॉवर होल नंबर आहे त्याला काय म्हणता? त्याला म्हणता काय म्हणता बोला? पॉलिनॉमियल. तुम्हाला तिसरी जी कन्सेप्ट शिकवणार मी, ती तिसरी जी कन्सेप्ट आहे चॅप्टरची तिसरी कन्सेप्ट, तिसरी कन्सेप्ट आहे डिग्री म्हणजे काय. डिग्री इन वन व्हेरिएबल आणि मोर दॅन वन व्हेरिएबल. डिग्री म्हणजे काय? डिग्री म्हणजे काय? डिग्री म्हणजे काय ही एक नवीन गोष्ट सांगणार. आणि त्या डिग्रीचेही 2 टाइप राहणार. त्या डिग्रीचे पण किती राहणार? 2 टाइप राहणार. ते टाइप असे राहणार वन व्हेरिएबल. काय? वन व्हेरिएबल. वन व्हेरिएबल. आणि इथं लिहिणार मोर दॅन वन व्हेरिएबल. 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 काय काय बोला? हा, डिग्री शिकवणार. आणि डिग्री मध्ये तुम्हाला काय शिकवणार? वन व्हेरिएबल चे प्रश्न आणि मोर दॅन वन व्हेरिएबल चे प्रश्न. काय काय बाळांनो? हा, जे डिग्री म्हणजे काय? डिग्री म्हणजे पॉवर, हायेस्ट पॉवर. हायेस्ट काय? पॉवर. हायेस्ट पॉवर, हायेस्ट घातांक, हायर इंडेक्स. इंडेक्स. ठीक आहे. एक्सपोनेंट. 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 एक्सपोनेंट म्हणजे घातांक. ठीक आहे. हा, पॉवर लिहा, इंडेक्स लिहा, एक्सपोनेंट लिहा, यालाच म्हणता डिग्री. काय म्हणता? तुम्हाला लिहिलं मी x कबू प्लस 2x² प्लस 4x. हे इक्वेशन आहे का एक्सप्रेशन आहे? ए राजा, RHS आहे का?
हे काय आहे एक्सप्रेशन. पूर्ण चॅप्टर हा एक्सप्रेशन वर आधारित आहे, इक्वेशन वर आधारित नाही. कशावर आधारित आहे. हा मग इथं हायेस्ट काय सगळ्यामध्ये एक्स दिसतोय का. हो सर एक्सच दिसतोय. कुठं वाय दिसतोय का. नाही सर कुठेच दिसत नाहीये. म्हणून ह्याला वन व्हेरिएबल म्हणता. काय म्हणता. आणि त्याची डिग्री किती आहे 3 आहे. इथं किती आहे 2 आहे. मग हायेस्ट डिग्री किती आहे. हायेस्ट डिग्री किती आहे 3 आहे. याला म्हणता हायेस्ट डिग्री. काय म्हणता हायेस्ट डिग्री. हायेस्ट डिग्री किती रे राजा हो 3 आहे. हायेस्ट डिग्री किती आहे 3 आहे. असा प्रश्न लिहिला x⁵ नंतर 4x फोर्थ पॉवर नंतर x कबू नंतर 2x + 4 असा प्रश्न लिहिला. किती व्हेरिएबल आहे. एक आहे का 2 आहे. बोला बोला. एकच व्हेरिएबल आहे. एक्सच आहे. तुम्ही म्हणशाल सर 4च्या शेजारी तर कोणीच नाही. राजा हो 4च्या शेजारी असं आहे एक्सच्या डोक्यावर 0 आणि कोणाची पॉवर जर 0 आहे त्याचं उत्तर असतं 1. आणि इथं जर 4 आहे तर 4ला तुम्ही असं लिहू शकता 4 गुणिले x⁵0 म्हणजे सगळ्यामध्ये x आहे का. हो सर आहे 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 आहे. सगळ्यामध्ये x आहे आणि सगळ्यांचे पॉवर 0 आहे. काय या 4 ची पॉवर किती आहे इंटू x⁵0 आणि x⁵ किती असते रे राजा हो 1 असतं. 4 गुणिले 1 किती असतं 4च असतं. म्हणून सगळ्यामध्ये x आहे का. आहे. इथं आहे का. इथं ह्या 4 लिहिले होते सर याच्यात होते का. होते बाळांनो होते. x⁵ किती 0. x⁵ किती 0. म्हणून हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे का. यस यस यस. आणि 1 व्हेरिएबल आहे का 2 व्हेरिएबल आहे. 1 व्हेरिएबल आहे. सगळ्यामध्ये x आहे x आहे x आहे x आहे. राईट. डिग्री किती आहे. डिग्री तर सर 5 आहे. डिग्री किती आहे. ज्याची पॉवर हायेस्ट त्यालाच डिग्री म्हणतात. ज्या प्रश्नाची पॉवर खूप हायेस्ट आहे ज्याच्या डोक्यावर जास्त मोठा इंडेक्स आहे ज्याच्या डोक्यावर मोठा घातांक आहे त्यालाच काय म्हणता डिग्री. डिग्री काय म्हणता. ज्याच्या डोक्यावर काय सगळ्यात हायेस्ट पॉवर त्यालाच काय म्हणता डिग्री. काय म्हणता डिग्री. काय म्हणता बोला डिग्री. इथं डिग्री आहे. मग या प्रश्नाची डिग्री 4 आहे का नाही. या प्रश्नाची डिग्री 3 आहे का नाही. या प्रश्नाची डिग्री 2 आहे का नाही. फक्त हायेस्ट पॉवर म्हणजे डिग्री असते. हायेस्ट पॉवर म्हणजे काय असते डिग्री असते. हायेस्ट पॉवर म्हणजे काय असतं डिग्री असते. ठीक आहे. अच्छा ओके सर आम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या. तुम्हाला कळाल्या का. बिलकुल कळाल्या सर. ओके सर. सर मजा येते ना बाळांनो. x³ नंतर 3x² नंतर x⁸8 ह्या प्रश्नाची डिग्री किती आहे सांगा. कोण सांगतंय. या प्रश्नाची डिग्री किती आहे 8. किती आहे 8. अगदी राईट. या प्रश्नाची डिग्री किती आहे 8. इथपर्यंत काही डाऊट आहे का नाही. इथपर्यंत काही डाऊट आहे का नाही. ठीक आहे. अजून एक्झाम्पल बघूया. अजून एक्झाम्पल बघूया. ठीक आहे. ही कन्सेप्ट मी स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. ठीक आहे. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतोय राजाओ. आता मी थोडंसं डस्टरने रब करतोय आणि तुम्हाला सांगणार मोर दॅन 1 व्हेरिएबल म्हणजे काय. मोर दॅन 1 व्हेरिएबल म्हणजे काय सर सांगा. आम्हाला व्यवस्थित समजून सांगा. मोर दॅन 1 व्हेरिएबल म्हणजे किती. तर इकडे बघा इकडे बघा इकडे बघा. मोर दॅन इथं लिहिलं मी x3 इथं लिहिलं y² + xy + 5. बोला इक्वेशन आहे का व्हेरिएबल आहे का काय आहे. इक्वेशन आहे का एक्सप्रेशन आहे. बोला बोला. का बर कारण की इक्वल टू च चिन्ह नाही म्हणून याला काय म्हणणार. राईट राईट राईट. याची डिग्री काय आहे. हे तर 2 व्हेरिएबल आहे का 1 व्हेरिएबल आहे सर. 2 व्हेरिएबल आहे. x पण आहे y पण आहे. इथं किती व्हेरिएबल आहे. याला पण लागू होता का. हो सर. x च्या डोक्यावर 0 लिहा y च्या डोक्यावर 0 लिहा आणि कोणाचाही घातांक 0 0 म्हणजे किती असतो रे 1 असतो. किती असतो 1 असतो. म्हणून ह्या प्रश्नाची डिग्री हायेस्ट डिग्री 3 आणि इथं 2 म्हणून तुम्ही दोघांची बेरीज करू शकता. दोघांची बेरीज करू शकता. दोघांची बेरीज करू शकता. 3 आणि 2 3 आणि 2 मिळून किती झाली सर 5 झाली. किती झाली कळालं. नक्की कळालं. गट 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 गट. माझ्या लाडक्या बाळांनो तुम्हाला कळतंय का नक्की कळतंय का. ठीक आहे. आता मी असं लिहिलं 7m कबू
n चा स्क्वेअर रूट 8 mn प्लस 4 असं लिहिलं. हा सांगा या प्रश्नाची डिग्री काय? सर बेरीज करा ना. 3 आणि 2 किती? 5. 2 मार्क पडले. किती सोपं आहे. 1 व्हेरिएबल आहे का 2 व्हेरिएबल आहे? राईट राईट 2 व्हेरिएबल आहे. किती व्हेरिएबल आहे? लक्ष ठेवा ना जरा. m एक आहे आणि n एक आहे. किती व्हेरिएबल आहे? 2 व्हेरिएबल. नंतर अजून एक प्रश्न घ्या. सर अजून एक प्रश्न शिकवा ना आम्हाला. बरं तुम्हाला शिकवतोय. लक्ष द्या इकडं. इकडे लक्ष द्या. 3 a चा कबू b चा कबू प्लस 4 a चा 7वा घातांक b चा 8वा घातांक प्लस 4. हे इक्वेशन आहे का एक्सप्रेशन आहे? डिग्री किती? दोन व्हेरिएबल आहे का एक व्हेरिएबल आहे? डिग्री किती? 3 + 3 3 + 3 6. इकडे 7 आणि 8 किती होत आहे? 15. हायेस्ट कोण आहे? 6 आहे का 15 आहे? म्हणून डिग्री किती? वा 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 वा. खरंच बरं वाटतंय रे. खरंच बरं वाटतंय. कळतंय ना? मजा येते ना? तुमच्यासाठी इतकं इंटरेस्टिंग लेक्चर बनवलं. कोणासाठी? एक लेक्चर बनवण्यासाठी भरपूर मेहनत असते रे राजा. हो खूप मेहनत करावं लागते. तेव्हा अजून काहीतरी लेक्चर तयार होतो तुमच्यासाठी. ठीक आहे. अजून एक प्रश्न घ्या सर. एक्स लिहा, वाय लिहा, झेड लिहा. बरं लिहिलं. एक्स लिहा, वाय लिहा, झेड लिहा. लिहिलं. इथं लिहा 1 2 3 आणि इथं लिहा 4 5 6 4 5 6 आणि इथं लिहा फक्त 7. हे इक्वेशन आहे का एक्सप्रेशन आहे? मल्टिपल व्हेरिएबल आहे का सिंगल व्हेरिएबल आहे? मल्टिपल व्हेरिएबल आहे का सिंगल व्हेरिएबल आहे? मग किती आहे याची डिग्री सांगा. डिग्री 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 डिग्री. हे 3 आणि 2 5 आणि 1 6. हे चालणार नाही. 6 आणि 5 11 11 आणि 4 15. हे चालेल का? हाऊ सर? हायेस्ट ऑर्डर चालते. कोणती चालते? कळालं का? हे या चॅप्टर मध्ये आपण शिकणार आहे. हे काय चालू आहे? हे बेसिक चालू आहे राजा. काय चालू आहे? बोला बोला. काय चालू आहे? हे सगळं बेसिक चालू आहे. त्याच्यानंतर स्टँडर्ड फॉर्म, इंडेक्स फॉर्म आणि कोइफिशियंट शिकणार आहे. काय काय शिकणार बोला? स्टँडर्ड फॉर्म, स्टँडर्ड फॉर्म, स्टँडर्ड फॉर्म, स्टँडर्ड फॉर्म. नंतर कोणता फॉर्म? इंडेक्स फॉर्म. इंडेक्स फॉर्म कोणता फॉर्म? हा परीक्षेचा फॉर्म. कोणता फॉर्म? हा. नंतर तिसरा फॉर्म असतो त्याला कोइफिशियंट फॉर्म म्हणतात. काय म्हणता? कोइफिशियंट फॉर्म. कोणता फॉर्म? किती फॉर्म असता? 3 फॉर्म असतात सर. एक परीक्षेचा फॉर्म पण असतो सर आमच्या शाळेचा. त्याचे पैसे भरावे लागतात आम्हाला. इथं तुम्हाला भरायची गरज नाही. किती फॉर्म असतात? 3. कोणकोणते? स्टँडर्ड, इंडेक्स, कोइफिशियंट. हा पहिली सुरुवात एस ने आणि आय ने, नंतर सी ने. SIC काय? SIC. स्टँडर्ड इंडेक्स कोइफिशियंट. स्टँडर्ड इंडेक्स कोइफिशियंट. स्टँडर्ड इंडेक्स कोइफिशियंट. स्टँडर्ड फॉर्म मध्ये डिग्री ही डिग्री ही ऑर्डरने लावायची. ऑर्डरने लावायची. डिक्रीजिंग ऑर्डर. कोणती ऑर्डर पाहिजे? डिक्रीजिंग ऑर्डर. ठीक आहे. हायेस्ट ऑर्डर पहिले, नंतर लोएस्ट, नंतर लोएस्ट, नंतर लोएस्ट, नंतर लोएस्ट लोएस्ट. इंडेक्स फॉर्म मध्ये सिक्वेन्स लावायचा असतो. काय असतो बोला? सिक्वेन्स लावायचा असतो. आणि कोइफिशियंट मध्ये फक्त कोइफिशियंट घ्यावा लागता. काय घ्यावा लागता? कोइफिशियंट घ्यावं लागतं. याच्यात काय करावं लागतं? सिक्वेन्स घ्यावं लागतं. समजा एखाद्या प्रश्नाचं इंडेक्स 4 आहे आणि मध्ये 3 नाहीये, 2 नाही, पण आपल्याला लिहावं लागतं. 3 पण लिहा, 2 पण लिहा. राईट. स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये तसं नाहीये. ठीक आहे. स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये प्रश्न लिहा, इंडेक्स फॉर्म मध्ये सिक्वेन्स लिहा आणि तो पण डिक्रीजिंग ऑर्डरने. कोणत्या ऑर्डरने? कोणत्या ऑर्डरने? डिक्रीज. कोणत्या ऑर्डरने? डिक्रीजिंग ऑर्डर. आणि इकडे कोइफिशियंट आहे. एक प्रश्न घेतो राजाओ. बघा बघा बघा. 4x चा कबू प्लस 2x चा स्क्वेअर प्लस 5x प्लस 3. हा कोणता फॉर्म आहे? चला कोणता फॉर्म या? कोणता फॉर्म आहे बोला?
एक काम करा, या प्रश्नाची मी ऑर्डर बिडर चेंज करतो आणि त्याला परत लिहितो. 5 1 6 कबू प्लस 6 x ची पॉवर 5 प्लस 4 x स्क्वेअर प्लस 4 असं लिहिलं. लक्ष द्या इकडे, असं लिहिलं. मग याला तुम्ही कशात लिहा? स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये, नंतर इंडेक्स फॉर्मॅटमध्ये, नंतर कोइफिशियंट फॉर्मॅटमध्ये. सगळ्यात हायेस्ट ऑर्डर काय बोला? पेन चेंज करा सर, पेन चेंज करा सर. बिलकुल तुम्ही जे म्हणणार तेच करणार. ठीक आहे, सांगा सर पहिले 5वा घातांक घ्या, हायेस्ट ऑर्डर लिहा. सर लिहितोय बाळांनो, लिहितोय, गडबड नका करू. 6x⁵. नंतर 5 पेक्षा खाली कोण? 4 आहे का प्रश्नात? नाही 4 नाहीये तर नका लिहू. काय लिहा? 5 1 6 कबू. नंतर काय लिहा? सर क्यूब नंतर स्क्वेअर लिहा. आहे का? आहे सर. नंतर 4 लिहा. आहे, बिलकुल आहे. एवढं चालतं का तुम्हाला? बिलकुल चालतं सर. या फॉर्म म्हणता काय म्हणता? स्टँडर्ड फॉर्म. कोणता फॉर्म म्हणता? 5 नंतर 4 नंतर 3 नंतर 2. पण इथं 4 नव्हता म्हणून लिहायची काही गरज नाही. 5 लिहा. 4 नाही येतं 3 लिहा. 3 आहे, च्या पुढे 2 आहे, नंतर पुढे नाही, काहीच अडचण नाही. आता हाच प्रश्न तुम्ही याला सिक्वेन्स मध्ये लिहा, डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये सिक्वेन्स लिहा. म्हणजे कसं लिहिणार? कोण नव्हतं या प्रश्नामध्ये? सांगा रे बाळांनो, कोण नव्हतं? सर x चा 4था घातांक नव्हता. कोणता? मग तुम्ही लिहा. सर पेन चेंज करा ना सर. बरोबर, करतोय. पेन चेंज करावं सर, म्हणजे आम्हाला त्याचा डिफरन्स कळायला पाहिजे. बरं, कोणता पेन घ्या? गुलाबी. हा घ्या. लक्ष द्या. हा वांग्याचा कलर आहे, वांग्याच्या भाजीचा कलर आहे. लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. 6x⁵5. नंतर सर 4 लिहा. काय लिहा? पण नंबर तर नाहीये प्रश्नात, तर कुठेच दिसत नाही दिसत आहे तरी लिहा. 0 टाकून लिहा. x⁵ कोणाला सांगू नका, लिहून टाकायचं गुपचूप, कोणाला सांगायचं नाही. 0x⁴. नंतर 3 लिहा. 3 लिहा ना. 3 आहे का सर? आहे सर, आहे. गुपचूप लिहा, सांगायचं नाही. 5x. नंतर स्क्वेअर लिहा सर. स्क्वेअर लिहा. काय? स्क्वेअर लिहा सर. स्क्वेअर लिहा. नंतर अजून काय लिहा? सर 1 नाहीये. काय नाहीये? 1 नाहीये. 1 नाही आहे. 1 नाही आहे. तर 1 0 लिहा आणि x डोक्यावर 1 लिहा. x डोक्यावर काय लिहा? 1 लिहा. आणि आता किती दिसताय? 4. काय दिसताय? 4. मग 4 कशी लिहिणार? 4 लिहा आणि x डोक्यावर 0 लिहा. काय लिहा? आणि असल्या फॉर्मला म्हणता इंडेक्स फॉर्म. काय म्हणता? इंडेक्स. बघा, 5 नंतर 4 नंतर 3 नंतर 2 नंतर 1 नंतर 0. 1 नंतर किती? 0. हा सिक्वेन्स तुम्हाला आला पाहिजे. 5 4 3 2 1 0. 5 4 3 2 1 0. कळालं? हा सिक्वेन्स घातांकाचा पॅटर्न मध्ये आला पाहिजे. याला म्हणता इंडेक्स फॉर्म. काय म्हणता? आता यांचे कोइफिशियंट फॉर्म लिहा ना सर. लिहितो ना राजा, लिहितो ना. थोडं दम मार की. हे किती आहे? 6. कॉमा द्या सर. आता किती आहे? 0 आहे. अच्छा, पुढचं सांगा ना सर. 5 आहे. नंतर परत पुढे सांगा ना सर. 4 आहे. त्याचे पुढे सांगा ना सर. 0 आहे. त्याचे पुढे सांगा ना सर. 4 आहे. असल्या फॉर्मला कोइफिशियंट फॉर्म म्हणता. काय म्हणता? कळालं? आणि हे सगळ्या गोष्टी कळाल्या तर तुम्हाला चॅप्टर अतिशय सोपा जाणार. कळालं? तर जास्तीत जास्त हे लेक्चर वारंवार पहा, स्क्रीनशॉट काढा, वहीवर लिहा. हे सगळं तुम्हाला घरी गेल्यावर सुद्धा दिसणार. तर राजाओ, मी तुम्हाला काय काय शिकवलं सांगा जरा काय काय शिकवलं. तर आजच्या लेक्चर मध्ये सरांनी शिकवलं आम्हाला
इक्वेशन म्हणजे काय, त्याच्यानंतर काय एक्सप्रेशन म्हणजे काय, एक्सप्रेशन म्हणजे काय, त्याच्यानंतर शिकवलं पॉलिनॉमियल म्हणजे काय, घातांक किती लागतो, होल नंबर लागतो, काय लागतो, होल ना, झिरो चालत नाही, झिरो चालतो, -1 चालत नाही, पॉइंट चालत नाही, काहीच चालत नाही, काय चालतंय बोला, 0 1 2 3 4 असे चालतात, निगेटिव्ह चालत नाही, पॉइंट मध्ये चालत नाही, फ्रॅक्शन मध्ये चालत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला सरने काय शिकवलं, सरांनी सर डिग्री शिकवली, डिग्री ओळखता आली, हायेस्ट पॉवर म्हणजे काय असते, हायेस्ट पॉवर म्हणजे डिग्री असते, हायेस्ट घातांक म्हणजे डिग्री, त्याच्यात काय शिकवलं, त्याच्यात सर शिकवलं हायेस्ट पॉवर हा डिग्री इन वन व्हेरिएबल, डिग्री इन काय वन व्हेरिएबल, म्हणजे त्याच्यात एकच असणार, एक तर वाय धरला तर वायच राहणार, एक्स धरला तर एक्स राहणार, ए धरला तर एच राहणार, बी धरला तर बीच राहणार. नंतर काय शिकवलं सर, नंतर डिग्री इन टू व्हेरिएबल, डिग्री इन टू व्हेरिएबल, टू व्हेरिएबल शिकवलं सरांनी, डिग्री इन टू व्हेरिएबल शिकवलं, काय शिकवलं बोला, डिग्री इन टू व्हेरिएबल. ठीक आहे. त्याच्यानंतर सरांनी काय शिकवलं, टू व्हेरिएबल म्हणजे जिथे एक्स आणि वाय राहील, एम आणि एन राहणार, ए आणि बी राहणार, याला म्हणतात. ठीक आहे. आणि इथं डिग्री इन वन व्हेरिएबल मध्ये एक्स 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 एक्स. नंतर काय शिकवले, फॉर्म शिकवले सरांनी, फॉर्म शिकवले, स्टँडर्ड फॉर्म, कोणता फॉर्म, स्टँडर्ड फॉर्म. नंतर अजून एक गोष्ट शिकवलंय, बोला स्टँडर्ड फॉर्म, नंतर बोला 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 हा इंडेक्स फॉर्म. नंतर अजून एक फॉर्म शिकवला, कोइफिशियंट फॉर्म. एवढ्या 9 गोष्टी सरांनी शिकवल्या, आणि ह्या 9 गोष्टी जर तुम्हाला कळाल्या तर तुम्हाला हा पहिली एक्सरसाइज अतिशय सोपी कळेल. ठीक आहे. अतिशय सोप्या भाषेत मी तुम्हाला शिकवणार. ठीक आहे. चॅप्टरचं नाव काय होतं, चॅप्टरचं नाव होतं पॉलिनॉमियल. कितवीचा चॅप्टर आहे, 9वीचा, क्लास 9th. काय आहे, क्लास 9th. कोणता चॅप्टर आहे, क्लास 9th. कोणता आहे बोला, कोणता चॅप्टर आहे, हा कोणता चॅप्टर आहे बोला, हा कोणता चॅप्टर आहे, नक्की का. तर अशा पद्धतीने हे आमचं पहिलं लेक्चर, बेसिक लेक्चर संपलेलं आहे बाळांनो. आणि हे लेक्चर जास्तीत जास्त वारंवार बघत जा, म्हणजे तुमचं कन्सेप्ट क्लिअर होईल. आणि तुमच्या मित्रांना सुद्धा सांगा, आमचे सर आता अजून डिजिटल शिकवत आहे. कसं शिकवत आहे, अजून डिजिटल आणि सोप्या भाषेत शिकवत आहे. ठीक आहे. थँक्यू. हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण स्टार्ट करूया क्लास 9चं नवीन चॅप्टर, नवीन लेक्चर. चॅप्टरचं नाव आहे बाळांनो पॉलिनॉमियल्स, राईट. आणि हा जो चॅप्टर हा तुमच्यासाठी बनवलेला आहे, कोणासाठी, खास खास 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी बनवलं. माझ्या मित्रांनो बाळांनो, चॅप्टरचं नाव आहे पॉलिनॉमियल. काय नाव आहे, पॉलिनॉमियल. याचं बेसिक इंट्रोडक्शन मी तुम्हाला अगोदर दिलेलं आहे. याचं बेसिक लेक्चर, बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला अगोदर दिलेली आहे. हा, याच्या अगोदरच्या ज्या कन्सेप्ट होत्या या चॅप्टर मध्ये काय काय शिकणार पहिल्या एक्सरसाइज साठी, याच्या सगळ्या कन्सेप्ट मी अगोदरच तुम्हाला समजून सांगितलेल्या आहे, राईट. आता आपल्याला मात्र प्रॅक्टिस सेट टू 3.1 बघायचंय. कोणतं बघायचंय, प्रॅक्टिस सेट 3.1 आपल्याला बघायचं. कोणतं बघायचं बाळांनो, 3.1. लेक्चर नंबर आपलं स्टार्ट होणार आहे पहिलं. त्याच्या अगोदर बेसिक इन्फॉर्मेशन होती, आणि ती बेसिक इन्फॉर्मेशन सगळी तुम्ही बघितली असेल, आणि नाही बघितली तर बेसिक इन्फॉर्मेशन बघा. ठीक आहे. लेक्चर स्टार्ट व्हायच्या अगोदर जवळपास 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तास ही माहिती मी तुम्हाला पूर्ण बेसिक दिलेली बाळांनो. आणि जे विद्यार्थी आता नवीन आले असतील त्यांनी सगळ्यात पहिले चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा, काय बेल आयकॉनला क्लिक करा. करा लवकर, वेळ नका वाया करू, तर मला लेक्चर तुमचं स्टार्ट करता येईल. जर वेळ लावताय तर मी परत लेक्चर तुमच्यासाठी बनवणार नाही. त्यासाठी तुमचे लेक्चर आणि तुमचे डाऊट्स दूर करण्यासाठी खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांसाठी हे लेक्चर मी चालू केलेलं आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील, प्रत्येक शाळेतील विद्यार्थी हे लेक्चर बघेल, आणि अशा पद्धतीने हे लेक्चर कळेल, आणि त्याचं गणिताची भीती तो दूर करू शकतो. त्यासाठीच हे लेक्चर आम्ही स्टार्ट केलेलं आहे प्राईड रायडर सर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. प्राईड ग्रुप ऑफ एज्युकेशन याने हे स्टार्टअप घेतलेलं आहे, आणि या स्टार्टअपला कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करायचं आणि कसं डेव्हलप करायचं हे तुमच्या हातात आहे राजा. फक्त एक बटन, एक क्लिकवर
ठीक आहे, तुम्हाला काय करणं आहे, प्राईड रायडर सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं आहे. दुसरी गोष्ट, प्राईड ग्रुप ऑफ एज्युकेशन हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करणं आहे. आणि व्हॉट्सअप चॅनल, व्हॉट्सअप कम्युनिटीला हे स्कॅन करू शकता. पहिलं स्कॅनर हे आहे तुमच्यासाठी बाळांनो ॲप्लिकेशनसाठी, दुसरं आहे यूट्यूबसाठी, तिसरं आहे व्हॉट्सअपसाठी, चौथं आहे फेसबुकसाठी, पाचवं इंस्टाग्राम आणि सहावं आहे टेलिग्राम. हे लेक्चर हळूहळू सगळ्या चॅनलवर डेव्हलप होणार आहे बाळांनो. आता 2 प्लॅटफॉर्मवर चालू आहे आणि टेलिग्रामवर सुद्धा लवकरात लवकर स्टार्ट होणार आहे. ठीक आहे, तर सगळ्यांनी हे लेक्चर बघायचे हा, आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना सांगायचं की आमचे लेक्चर ऑनलाईन स्टार्ट झालेले आहे. बरोबर आहे का नाही, ऑनलाईन लेक्चर आमचे स्टार्ट झाले. ठीक आहे, मग हे लेक्चर स्टार्ट झाले तर आता बघूया पहिलं लेक्चर आणि पहिला क्वेश्चन प्रॅक्टिस सेट मधला तुमचा आवडीचा प्रश्न, अतिशय आवडीचा प्रश्न काय, जो तुम्हाला आवडतो असा पहिला प्रश्न आपण घेऊया आणि बघूया. तर स्टेट वेदर द गिवन अल्जेब्रिक एक्सप्रेशन. तुम्हाला मी याचा अर्थ सांगितला होता का राजू? एक्सप्रेशन म्हणजे काय आणि इक्वेशन म्हणजे काय? हो सर सांगितला होता. इक्वेशन मध्ये इक्वल टू ची साइन असते, इक्वेशन मध्ये इक्वल टू ची साइन असते आणि एक्सप्रेशन मध्ये इक्वल टू ची साइन राहत नाही. मग हा या चॅप्टर कशाविषयी माहिती देतो? इक्वेशन विषयी का एक्सप्रेशन विषयी? एक्सप्रेशन. कोणाविषयी? हा, एक्सप्रेशन मध्ये. तर बघूया स्टेट वेदर द गिवन अल्जेब्रिक एक्सप्रेशन आर पॉलिनॉमियल आहे का नाही हे तुम्हाला इथं ओळखायचं आहे. पॉलिनॉमियल ओळखण्यासाठी त्याचा जो इंडेक्स आहे व्हेरिएबलचा तो कधी पण काय पाहिजे राजाओ? व्हेरिएबलचा इंडेक्स 0 चालतो, वायच्या डोक्यावर 1 चालतं, वायच्या डोक्यावर 2 चालतं, वायच्या डोक्यावर 3 चालतं. असं करता करता खूप सारे नंबर चालतात, परंतु वायच्या डोक्यावर निगेटिव्ह पॉवर चालत नाही, वायच्या डोक्यावर 0.5 चालत नाही, वायच्या डोक्यावर 0.2 चालत नाही, पॉइंट चालत नाही, फ्रॅक्शन सुद्धा चालत नाही. असं जर असेल तर हे पॉलिनॉमियल नाही, हे पॉलिनॉमियल नाही. पॉलिनॉमियल होण्यासाठी होल नंबर असणं आवश्यक आहे. होल नंबर काय असणं आवश्यक आहे? होल नंबर कुठून स्टार्ट होतो? 0 1 2 3 असं करता 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 पुढे पुढे जायचंय. म्हणजे पॉलिनॉमियल होण्यासाठी व्हेरिएबलच्या डोक्यावर काय पाहिजे? सगळ्या मुलांनी लक्ष द्या, काय पाहिजे? होल नंबर. मग बघूया इथं हा प्रश्न आहे. या प्रश्न दिसतोय डोळ्याने दिसतोय y प्लस 1/y प्लस. आणि आता हा प्लस हा 1/y, हा y वरती गेल्यावर काय होईल? सर खरं सांगू का? सांग. y च्या डोक्यावर -1 होईल. रब्बा किती होईल? y च्या डोक्यावर किती होईल? हे बघा रे बाळांनो, लेकरांनो, असं काय करते तुम्ही? y च्या डोक्यावर +1 होता का नव्हता? तो लपलेला होता. 1 लिहायची काही गरज असते का नसते? नसते. मग 1 च्या डोक्यावर काय? पॉझिटिव्ह. वरती गेल्यावर काय झालाय? मग हेच तुम्हाला सांगतोय. मग या प्रश्नाचा घातांक किती झाला? y व्हेरिएबल आहे, याच्यावर -1 आहे. हा होल नंबर आहे का? नाही. हा इंटीजर नंबर आहे का? हो, हा इंटीजर नंबर आहे. आपल्याला घातांक कसा लागतोय? होल नंबर लागतो. निगेटिव्ह चालतं का आपल्याला? 0 चालतो, परंतु निगेटिव्ह चालत, पॉइंट मध्ये चालत. मग इथं लिहा पॉवर, इंडेक्स म्हणजे वरचा घातांक. इंडेक्स आर -1. काय इंडेक्स किती आहे? हा, -1 आर नॉट होल नंबर. -1 आर नॉट होल नंबर. अकॉर्डिंग टू डेफिनेशन पॉवर मात्र व्हेरिएबलची पॉवर ही पॉझिटिव्ह असणं आवश्यक आहे. आणि इथं मात्र किती आलं?
-1 आलं. म्हणून इथं दिलेला प्रश्न गिवन अल्जेब्रिक एक्सप्रेशन आर पॉलिनॉमियल आहे का? नाही. मग इथं लिहायचं गिवन इक्वेशन आर नॉट पॉलिनॉमियल एक्सप्रेशन. पॉलिनॉमियल कळालं का? आलं कळालं का? कळालं तुम्हाला? नक्की का? म्हणून पॉलिनॉमियल होण्यासाठी वायच्या डोक्यावर कसा घातांक पाहिजे? पॉझिटिव्ह पाहिजे. 0 चालतो, निगेटिव्ह नाही चालत. पॉइंट मध्ये पण चालत, पॉइंट मध्ये चालतो का रे? काय लागतो बोला. कळालं? नक्की कळालं? जाऊ पुढं. खरं सांगा. गुड. तुम्हाला कळालं? गुड. मग तुम्ही लाईक करा ना. लाईक करत जा ना राजा. असं काय करताय? लाईक करा. आजच्या या व्हिडिओ मध्ये 50 लाईक झाले पाहिजे. किती लाईक झाले पाहिजे? आणि लगेच आज गेल्या गेल्या लगेच लाईक करून टाकायचं. नेक्स्ट. बघा आता दुसरा प्रश्न. कोणता प्रश्न आहे? वायच्या पाय प्रश्न बघा. 2 - 5 √2x. रूटला काय म्हणता? √2. कबूला काय म्हणता? क्यूब. बरोबर आहे का? रूटला काय म्हणता? √2. काय? 2 - 5 √2x. √x. काय? कितवा प्रश्न आहे? इकडे बघा सगळ्या विद्यार्थ्यांनी बघा. 2 - 5 √1. बाळांनो तुम्हाला माहित आहे काही रूट म्हणजे काय असतं? सर रूट म्हणजे 1/2 असतो. इथं जर x आहे तर याचं रूट काढायचं तर x च्या डोक्यावर काय असतं? 1/2. काय असतं? आणि जर त्याच्यावर क्यूब असलं आणि इथं x राहिलं तर बाळांनो क्यूब म्हणजे 1/3 असतं. काय असतं? 1/3 असतं. काय असतं बाई? आणि इथं जर मी लिहिलं 1 आणि याच्या डोक्यावर लिहिलं 4 तर x च्या डोक्यावर 1/4 असतं. काय असतं? लक्ष इकडेच द्या रे सगळ्यांनी. काहीच लिहायचं नाही आहे. लक्ष द्यायचं इकडं. आय कॉन्टॅक्ट इकडेच पाहिजे तुमचे. प्रत्येक विद्यार्थ्याचे आय कॉन्टॅक्ट इकडेच पाहिजे माझ्याकडं. मग √x चा अर्थ कळाला. मग इथं जायचं 2 लिहायचं, 5 लिहायचं, x च्या डोक्यावर 1/2 लिहायचं. काय लिहायचं? x च्या डोक्यावर 1/. मग x च्या डोक्यावर 1/2 लिहिल्यावर चालतं का आपल्याला? आपल्याला x चा जो व्हेरिएबल आहे, व्हेरिएबल ऑफ x हा व्हेरिएबल आहे. x काय? व्हेरिएबल. आणि त्याची पॉवर काय आहे? पॉवर किती आहे? इज 1/2. पॉवर किती आहे? मग आपल्याला पॉवर 1/2 होल नंबर आहे का? नाही, फ्रॅक्शन मध्ये. पॉवर इज नॉट बोला नॉट होल नंबर. नॉट होल नंबर. देयरफॉर द गिवन इक्वेशन आर नॉट पॉलिनॉमियल. कळालं? गिवन इक्वेशन, गिवन एक्सप्रेशन. सॉरी यार, तुम्हाला कळते रे राजाओ. इक्वेशन नाही आहे, एक्सप्रेशन आहे. अगदी बरोबर. मला पण समाधान वाटलं की तुम्हाला कळालं. एक्सप्रेशन. इक्वेशन आणि एक्सप्रेशन मध्ये फरक असतो. तुम्ही शाळेत जा, अर्ध्या विद्यार्थ्यांना माहितच नाही इक्वेशन काय आणि एक्सप्रेशन काय. उद्या विचारा प्रत्येकाला काय एक्सप्रेशन म्हणजे काय आणि इक्वेशन म्हणजे काय. तुम्हाला कळालं? गुड. कितवा प्रश्न झाला?
दुसरा. कितवा आला हे नंतर लिहून घ्या. हा कळालं ना. याची PDF पण तुम्हाला ग्रुपवर येऊन जाईल. ठीक आहे. मी जेवढं शिकवलं ते. नाही तर स्क्रीनशॉट बघायचं, व्हिडिओ स्टॉप करून बघायचं. ठीक आहे. हा आता बघा प्रश्न क्रमांक 3 काय आहे. x² प्लस 7x प्लस 9. मग एक्सच्या डोक्यावर किती. पॉवर ऑफ एक्स किती. इथं लिहायचं पॉवर ऑफ एक्स इज किती आहे 2. 2 इज होल नंबर. therefore given expression is polynomial. किती सोपं आहे. कारण की पॉवर कशी आहे होल नंबर. 0 पेक्षा मोठी आहे का आहे. 2 मोठी आहे का आहे. म्हणून गिवन एक्सप्रेशन आर पॉलिनॉमियल. कळालं का. चला लाईक करा, बघा आणि पुढे जा. प्रश्न क्रमांक 4. हा प्रश्न बघा आणि बघून मला सांगा. 2m च्या डोक्यावर -2. आपल्याला मायनस चालत नाही. 0 चालतो पण मायनस चालत. पॉइंट पण चालत. फ्रॅक्शन पण चालत. फ्रॅक्शन चालत नाही. पॉइंट चालत नाही. निगेटिव्ह चालत नाही. आणि एवढं सोडून सगळं काही चालतं. त्यालाच पॉलिनॉमियल म्हणता. कळालं का. मग इकडं बघा आणि बघून मला सांगा. पॉवर ऑफ व्हेरिएबल कोण आहे. यमू कोण आहे. पॉवर ऑफ व्हेरिएबल यम इज -2. किती आहे. -2 इज नॉट होल नंबर. काय नाहीये तो होल नंबर नाही. therefore the given expression are not polynomial. कोण आहे. पॉलिनॉमियल. काय नाही आहे. आर नॉट पॉलिनॉमियल. काय नाही आहे. कळालं. खरं सांगा. मला कळालं का. यस. बघा पॉलिनॉमियल साठी सरांनी आमच्या शिकवलं होतं. काय शिकवलं होतं. पॉलिनॉमियल होण्यासाठी होल नंबर लागतो. व्हेरिएबलच्या डोक्यावर पॉवर जे आहे. व्हेरिएबलच्या डोक्यावर पॉवर जे आहे ते होल नंबर लागतं. काय लागतंय. होल नंबर म्हणजे काय. डब्ल्यू म्हणजे 0 1 2 चालत. निगेटिव्ह नंबर चालत नाही. -1 -2 चालत नाही. 0.5 चालत नाही. पॉइंट मध्ये चालत नाही. 2/3 चालत नाही. 7/1 चालत नाही. 7/3 चालत नाही. फक्त राऊंड फिगर नंबर चालल्या म्हणजेच पॉलिनॉमियल तयार होते. कळालं का. अच्छा. कितवा प्रश्न आहे. कळालं का. खरं सांगा. खोटं सांगायचं नाही. जेव्हा खोटं सांग. आता तर बाई काय प्रश्न आहे बघा जरा. प्रश्न क्रमांक 5 आणि त्याच्यावर लिहिलं 10 आणि विचारलं हा पॉलिनॉमियल आहे का नाही. कोण सांगतय.
आहे. कसं आहे ते जरा सांग, जरा मला समजून. 10च्या डोक्यावर एक आहे, पण 10च्या आजूबाजूला व्हेरिएबल नाही. मग आणायचं नेमका कुठून? सांगा जरा मला समजून. 10च्या बाजूला फक्त कोणी आहे का? नाही. 10च्या बाजूला एक्स लपलेला आहे. कोण लपलाय बोला? 10च्या बाजूला एक्स लपलेला आहे आणि त्याला शोधायचं आहे. त्या 10च्या बाजूला एक्स जो लपलेला आहे, तो जो लपलेला आहे तर बघा, आणि त्याच्या डोक्यावर घातांक आहे 0. आपण 9वीला 8वीला बघितला, कोणाचाही पॉवर 0 आहे त्याचं उत्तर असतं 1. किती असतं? म्हणून 10 गुणिले 1च्या डोक्यावर 0 म्हणजे 1, म्हणजे 10 1 10. म्हणून मी हा प्रश्न असा लिहू शकतो की 10 x raised to 0. काय लिहू शकतो? लिहू शकतो. आणि x raised to 0 ची किंमत असते 1. आणि व्हेरिएबल कोण आहे? 10 आहे का x आहे? x y z काय असतं? व्हेरिएबल इज x. द पॉवर ऑफ व्हेरिएबल इज किती आहे? 0. पॉवर ऑफ व्हेरिएबल किती आहे? 0. देयरफॉर 10 गिवन, 10 म्हणजे गिवन इक्वेशन नाही, गिवन एक्सप्रेशन आर बोला पॉलिनॉमियल. कळालं का? पॉलिनॉमियल आहे. काय आहे? कारण की बाळांनो 10च्या डोक्यावर काहीच नाहीये, पण 10च्या डोक्यावर काय माहितीये? पण x raised to power 0 म्हणजे काय? 1 असतं. 10 गुणिले 1 म्हणजे किती असतं? 10 असतं. आणि 0 कोणता नंबर आहे? होल नंबर आहे. आणि जर 0 होल नंबर आहे तर ते पॉलिनॉमियल असतं. याला कॉन्स्टंट पॉलिनॉमियल म्हणता, कॉन्स्टंट व्हेरिएबल. 10 म्हणजे काय? फक्त 10 म्हणजे काय? कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. कळालं का? इथं आपला पहिला प्रश्न संपलेला आहे. आता दुसरा प्रश्न चालू होतोय. पहिला कळालं का? काही अडी अडचण आहे का? आहे तर विचारा. चला जाऊ द्या, पुढे जाऊ द्या. बघा किती छोटू प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर किती छोटू आहे. राईट द कोएफिशिएंट ऑफ द यम कबू. यमच्या डोक्यावर काय? कबू. इन इच द गिवन इन्फॉर्मेशन. कबू आला का पोरांच्या चेहऱ्यावर स्माइल येते. कबू आला तर काय येते? तुम्हाला प्रश्न विचारला यमचा कोएफिशिएंट काय? इकडे बघा, यम कबू इकडे बघा, याचा कोएफिशिएंट विचारला. कोएफिशिएंट कोएफिशिएंट यमचा किती राहणार? काहीच नाही. याचा अर्थ किती असतो? काहीच नाही. याचा अर्थ किती असतो? 1 असतो. किती असतो? 1. कोएफिशिएंट ऑफ यम क्यूब किती? यम क्यूब इज 1. किती आहे? झालं, 2 मार्क पडतील. किती आहे? 2. झाला प्रश्न. पुढे जाऊया. हा बघा, इथं -3/2 आहे, इथं यम आहे, इथं √3 यमचा कबू. आणि तुम्हाला कोणाचा कोएफिशिएंट विचारला? यम क्यूब. कोणाचा विचारला? कोण आहे यम क्यूबचा शेजारी? कोण आहे? व्हेरिएबलच्या शेजारीला कोएफिशिएंट म्हणता. काय म्हणता? व्हेरिएबल म्हणजे कोण असता? व्हेरिएबल म्हणजे एक्स आहे, वाय आहे, झेड आहे, ए बी आहे, सगळे हे व्हेरिएबल असतात. आणि व्हेरिएबलचा शेजारी जो असतो तो कोण असतो? कोएफिशिएंट. काय असतो? इथं काय? -√3 इज अ कोएफिशिएंट. काय बोला ना? -√3 इज अ कोएफिशिएंट. काय बोला? कोएफिशिएंट. कळालं? किती मार्क आहे? 2 मार्काचा.
पुढचा प्रश्न बघा. दुसरा झाला. तिसरा बघा. हा एम स्क्वेअरचा नाही चालेल, एमचा नाही पाहिजे आपल्याला. प्रश्नात कोणता विचारला? एम कबू. मग काय -2/3m³ काय कोएफिशिएंट सांगा ना. कोएफिशिएंट ऑफ एम कबू इज -2/, किती आहे? -2/3. कळालं का? जाऊया पुढं. पुढे बघा. कितवा प्रश्न आहे? तिसरा झाला का? अच्छा. हा आता राईट द पॉलिनॉमियल एक्स युजिंग द गिवन इन्फॉर्मेशन. काय यूज करायचंय? क्वेश्चन नंबर कितवा आहे? तिसरा. राईट द पॉलिनॉमियल एक्स युजिंग द गिवन. मोनोनॉमियल लिहा, तिथे डिग्री 7 पाहिजे. मोनोनॉमियल लिहा आणि त्याची डिग्री किती पाहिजे? आता हे 7 आहे. मोनोनॉमियल लिहा, त्याची डिग्री 7. डिग्री म्हणजे घातांक, पॉवर, इंडेक्स, घातांक, पॉवर, इंडेक्स, याला काय म्हणतात? डिग्री. डिग्री म्हणजे काय असतं? हे पहा, एक्स व्हेरिएबल आहे, याला डिग्री म्हणता. काय म्हणता? आणि डिग्री पण हायेस्ट पाहिजे. काय असते ती? हायेस्ट पॉवर. हायेस्ट पॉवर इज द डिग्री. हायेस्ट पॉवर इज द डिग्री. कळालं का? त्यांचं काय म्हणणं आहे? राईट द पॉलिनॉमियल एक्स, एक्स यूज करा आणि मोनोनॉमियल करा आणि ज्याची डिग्री किती पाहिजे? 7. म्हणजे मनाने प्रश्न तयार करायचा. काय करायचं सांगा? मग मी लिहिलं एक्स, एक्सच लिहा म्हणता ते. त्याच्या डोक्यावर डिग्री लिहा 7. मोनोनॉमियल आहे का बायनॉमियल आहे? मोनो. एकच पाहिजे. झालं, मिळाले याचे प्रश्न. अजून मनाने किती लिहू शकता? 3x⁷ लिहा. अजून काय लिहा? 5x⁷ लिहा. हेही चालतं, हेही चालतं, हेही चालतं. मनाने लिहू शकता. किती लिहू शकता? कळालं? झालं. किती मार्काचा प्रश्न आहे? 2. पुढचा प्रश्न. बायनॉमियल लिहा, त्याची डिग्री 35 पाहिजे. म्हणजे एक्सच्या डोक्यावर डायरेक्ट पहिले 35 लिहूनच टाकायचं. लिहिलं? बायनॉमियल म्हणजे इथं एक्स लिहिलं, इथं लिहा 3. झालं बायनॉमियल. झालं उत्तर. काय झालं? एक्सच्या डोक्यावर 35 लिहा, इथं लिहा 4, इथं लिहा 5. झालं. तुम्हाला काय लागत? मनाने प्रत्येक प्रश्नाची, या प्रश्नाचं उत्तर वेगवेगळं राहील. काय? कारण काही लिहू शकतो ना आपण. फक्त डिग्री किती पाहिजे आपल्याला? 35. अजून एखादा सांगा एक्झाम्पल. सांगा. एक्सच्या डोक्यावर 35 लिहा, इथं कोणताही नंबर लिहा, 8 लिहा आणि इथं बाजूला काही लिहा, 4 लिहा. का नाही? लिहू शकतो. 5 लिहा, 3 लिहा. कळालं? नक्की का? कोणता नॉमियल आहे? पुढचा प्रश्न. राईट द पॉलिनॉमियल एक्स युजिंग द गिवन इन्फॉर्मेशन. बायनॉमियल पाहिजे, डिग्री 35. झालं का? ट्रायनॉमियल लिहा, ज्याची डिग्री किती पाहिजे रे? आणि त्या डिग्री लावताना काय यूज करायचं? एक्स. पहिलेच एक्सच्या डोक्यावर 8 लिहून टाका. लिहिलं? लिहिलं? इथं लिहा 4, इथं लिहा 3x प्लस इथं लिहा 2. झालं. मनानेच प्रश्न बनत. 3 पद म्हणजे ट्रायनॉमियल, 2 पद म्हणजे बायनॉमियल, 1 पद म्हणजे मोनोनॉमियल. मोनो म्हणजे 1, बाय म्हणजे 2, ट्राय म्हणजे 3. अजून मनाने लिहून टाका. 8x पॉवर 7 प्लस 5x प्लस 4. झालं का? चालतं. अजून मनाने लिहा. एक्सच्या डोक्यावर 7 असणं आवश्यक आहे. 9. मग इथं तुम्ही x⁶ लिहिलं तरी चालतं, इथं x⁴ लिहिलं तरी चालतं. 3 पद पाहिजे. 3 पदाला काय म्हणतात भाऊ? ट्रायनॉमियल्स. काय म्हणता? जाऊया पुढं. आता काय? ट्रायनॉमियल विथ डिग्री किती झाली? 8. झालं का? नक्की का? झालं. आता राईट द डिग्री ऑफ द गिवन पॉलिनॉमियल. डिग्री ऑफ द गिवन, याची डिग्री किती? प्रश्न क्रमांक नेक्स्ट चेंज झालेला आहे. इथे डिग्री ओळखायची. कॉन्स्टंट आहे का? टर्म कोणती आहे? कॉन्स्टंट. कॉन्स्टंट टर्म आहे ना? कॉन्स्टंट टर्मला काय करायचं? एखाद्या व्हेरिएबलने मल्टिपल करायचं आणि त्याची डिग्री किती पाहिजे? 0. x⁻0 म्हणजे किती असतं? 1 असतं. आणि √5 गुणिले 1 म्हणजे किती असतं? √5 असतं. मग तुम्ही सांगा राजाओ, याची डिग्री किती? व्हेरिएबलची डिग्री किती आहे? एक्स इज द व्हेरिएबल. एक्स काय? व्हेरिएबल. आणि त्याची डिग्री किती आहे?
झिलो झिलो झिरो. कळालं? कॉन्स्टंट आहे ना, नेहमी लक्षात ठेवा कॉन्स्टंट टर्मची डिग्री नेहमी 0 असते. काय लिहून दो काय? कॉन्स्टंट टर्म ची डिग्री नेहमीसाठी 0 असते. किती असते? कळालं? मी तर काही प्रश्न आला √3 असो का 2 असो का 4 असो, यांची डिग्री किती? 0. याची डिग्री किती? 0. याची डिग्री किती? 0. 17 आला, 17ची डिग्री किती? 0. 18 आला, 18ची डिग्री किती? 0. 100 आलं, 100ची डिग्री 0. कळालं? नक्की कॉन्स्टंट टर्मची डिग्री किती असते का भाई? लक्ष द्या. पुढचा प्रश्न √5 झाला, एक च्या डोक्यावर किती? राईट द डिग्री ऑफ गिवन पॉलिनॉमियल. एक च्या डोक्यावर 0. एक च्या डोक्यावर किती आहे? प्रश्न 0. तर याची डिग्री तुमच्या डोळ्यासमोर आहे. डिग्री म्हणजे घातांक किती आहे? 0. डिग्री इज 0. म्हणजे डिग्री किती? 0. कळालं? कळालं का? नेक्स्ट एक्स चा स्क्वेअर काय डिग्री सांगा? एक्स स्क्वेअर डिग्री किती आहे? डिग्री 0 दिसते का? किती आहे? घातांक म्हणजे डिग्री 2. डिग्रीचा अर्थ काय होतो? घातांक. घातांक पॉवर इंडेक्स एक्सपोनेंट काय असतो? एक्सपोनेंट. कळालं? डिग्री म्हणजे. आणि हायेस्ट पाहिजे काय पाहिजे? हायेस्ट घातांक पाहिजे. घातांक खूप सारे असतात परंतु हायेस्ट कोण आहे? झालं का? तिसरा. चौथा √2 यमूचा स्क्वेअर -7 डिग्री किती? डिग्री किती? हायेस्ट 2. डिग्री किती? 2. कळालं? सोपे ना? मजा येते ना? मजा येते का? नेक्स्ट 2p -√7 सांगा राजाव डिग्री किती? पी च्या डोक्यावर किती? पी च्या डोक्यावर 1 आहे. 0 एक दे. पी च्या डोक्यावर 1 आहे ना. डिग्री किती? डिग्री 1. डिग्री कळालं? डिग्री किती? 1. नेक्स्ट. आता हा प्रश्न बघा 7y - y चा कबू y चा 5वा घातांक. मग डिग्री किती? हायेस्ट पॉवर. हायेस्ट पॉवर काय? हायेस्ट पॉवर इज 5. किती आहे? 5. देअरफॉर डिग्री इज किती? तुम्ही म्हणशाल सर 3 का बरं नाही? 3 छोटी, 3 काय? 5 काय? हायेस्ट. हायेस्ट पॉवरला काय म्हणता? डिग्री. लक्ष द्या, हायेस्ट पॉवरला काय म्हणता? डिग्री. नेक्स्ट झाला. आता डिफरंट व्हेरिएबल आहे. किती व्हेरिएबल आहे? ते सेम व्हेरिएबल होते. डिग्री इन सेम व्हेरिएबल, डिग्री इन डिफरंट व्हेरिएबल. डिग्री इन डिफरंट व्हेरिएबल कोण कोण येतं? एक्स आहे, वाय आहे, झेड आहे. एक्स आहे, वाय आहे, मायनस झेड आहे. एक्सच्या डोक्यावर किती? 1. वायच्या डोक्यावर किती? 1. झेडच्या डोक्यावर किती? 1. सगळ्यांची बेरीज करा. डिग्री किती झाली? 7 आहे. कधी 1 + 1 + 1 किती झाले? 3. झालं उत्तर. डिग्री किती? 3. डिग्री किती? 3. झाला प्रश्न. कळालं का? नेक्स्ट प्रश्न बोला. व्हेरिएबल आहे m कबू, n चा 7वा घातांक -3m² n + mn. सांगा डिग्री 3 + 7. डिग्री किती राहणार? 10. इथे किती होते? 2 आणि 1 3च होता. 5 आहे. 5 इथं 5 आहे. इथं 5 आहे. 5 आणि 1 झाले 6 झाले. 6 चालतं का आपल्याला? नाही चालत. आणि इथे 1 आणि 1 किती झाले? 2. 3 चालत. हायेस्ट पॉवर लागते रे राजा. काय लागते? पुढचा प्रश्न काय? क्लासिफाईड द फॉलोइंग पॉलिनॉमियल लिनियर आहे का, क्वाड्रॅटिक आहे का, क्यूबिक की पॉलिनॉमियल आहे? ज्याच्या डोक्यावर 2 आहे त्याला काय म्हणता? क्वाड्रॅटिक. ज्याच्या डोक्यावर 1 आहे त्याला काय म्हणता? लिनियर. आणि ज्याच्या डोक्यावर 3 आहे त्याला काय म्हणता? क्यूबिक.
ज्याच्या डोक्यावर 1 आहे लिनियर, ज्याच्या डोक्यावर 2 आहे हायेस्ट, तर त्याला क्वाड्रॅटिक, आणि ज्याच्या डोक्यावर 3 आहे त्याला काय म्हणता पॉलिनॉमियल्स. तुम्ही सांगा काय 2x² प्लस 3x प्लस 1 काय क्वाड्रॅटिक आहे का पॉलिनॉमियल? इट्स अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. का बर? डिग्री किती याची? डिग्री किती? डिग्री 2 असल्यामुळे याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणायचं. का म्हणणार? हा, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स. इक्वेशन का म्हणणार? पॉलिनॉमियल्स म्हणा. क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन आहे ते, एक्सप्रेशन आहे ना, हा, मग त्याला पॉलिनॉमियल म्हणा. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स काय म्हणणार? पॉलिनॉमियल विचारलं ना त्यांनी. पुढचा प्रश्न बघा, पटपट होऊन चालला, काही जास्त वेळ नाही लागणार. लक्ष द्या पटकन. 5p काय? लक्ष द्या. 5p एकच आहे. डोक्यावर किती आहे? 5p च्या डोक्यावर किती? एकच आहे. काय आणणार? लिनियर पॉलिनॉमियल्स. पॉलिनॉमियल राईट आहे का? नेक्स्ट बघा, हा √2y -1/2. √2y वायच्या डोक्यावर किती? एकच आहे. मग काय राहणार? वायच्या डोक्यावर 1 आहे. काय म्हणणार? लिनियर पॉलिनॉमियल्स. लिनियर पॉलिनॉमियल. कितवा प्रश्न झाला? हा, क्वेश्चन नंबर 5 मधला 3रा. नक्की का? पुढचा सांगा. हा पा m च्या डोक्यावर किती हायेस्ट? m कबू 7m² प्लस 5/2m मायनस √7. काय बोला? m च्या डोक्यावर काय? 3. therefore the expression is cubic polynomial. कळालं का तुम्हाला? हा, नंतर काय बोला? चौथा झाला का? झाला. 5वा a चा स्क्वेअर. बोला रे, a चा स्क्वेअर. डिग्री किती आहे? डिग्री 2 आहे. काय म्हणणार? क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. किती सोपं आहे राजा, एका मिनिटात होते. नेक्स्ट हा 3r³ ना, 3r³ बोला. r च्या डोक्यावर काय? 3. डिग्री किती आहे? 3. बोला. क्यूबिक पॉलिनॉमियल. सोपं आहे का? नेक्स्ट बोला. झाला का? तो झाला का? हा झाला. आता काय? राईट द फॉलोइंग पॉलिनॉमियल स्टँडर्ड फॉर्म. कोणता फॉर्म लिहायचा आहे? कोणता फॉर्म लिहायचा बोला? स्टँडर्ड फॉर्म. तुम्हाला माहिती आहे, ज्याचा घातांक मोठा तो अगोदर लिहायचा, ज्याचा घातांक छोटा त्याला खाली लिहायचं, त्याच्यानंतर काय जे असेल ते. म्हणजे ज्याचा घातांक मोठा त्याला पहिला क्रम, नंतर दुसरा, नंतर तिसरा. म्हणजे उतरत्या क्रमाने मांडणी करायची. कोणत्या क्रमाने करायची बोला? हा बोला. काय प्रश्न आहे? m³ प्लस 3 प्लस 5m याची मांडणी करा. m कबू m च्या बाजूला किती आहे? 5m. नंतर किती? 3. हा 3. आता या ऑलरेडी या m च्या डोक्यावर किती आहे? हा m च्या डोक्यावर किती असतं? 1 असतं. आणि 3 इथे m च्या डोक्यावर किती असतं? 0 असतं. 0 असतं ना. झालं का? ऑर्डर मध्ये लावलं का? स्टँडर्ड फॉर्म. यालाच म्हणता स्टँडर्ड फॉर्म. काय म्हणता? काय बॉक्स करायचं त्याला? स्टँडर्ड फॉर्म लिहायचं. स्टँडर्ड फॉर्म. कळालं? कोणता फॉर्म या? स्टँडर्ड. लगेच बनवून देतो मी तुम्हाला पटापट. याला सांगा हायेस्ट डिग्री पहिली लिहा. सांगा. चौथा घातांक पहिले 2y⁴. नंतर प्लस 3y चा कबू ओय. नंतर y चा 5वा घातांक. y चा काय? 5वा घातांक. नंतर 5वा घातांक कटला, नंतर चौथा कटला, नंतर y कबू कटला, नंतर स्क्वेअर y² मायनस करा. काय? -y². नंतर 7y. हा बस का?
आता काय राहिलं का, किती टर्म आहे, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4, एक काय ते राहिलं, हा -1 आपण झालं. यालाच काय म्हणतात स्टँडर्ड फॉर्म. काय म्हणतात राजा, स्टँडर्ड फॉर्म. सरळ सरळ 5वा घातांक, 4था घातांक, 3रा घातांक, 2रा घातांक, इथं काहीच नाही असतं, पहिला घातांक, इथं 0वा घातांक. झालं, यालाच म्हणता स्टँडर्ड फॉर्म. हा बघा पटकन, हा सांगा, म्हणजे याचं स्टँडर्ड बनवा. राईट द फॉलोइंग पॉलिनॉमियल कोइफिशियंट काढायचे. काय काढायचे, हा 2च प्रश्न होते का त्याचे स्टँडर्ड फॉर्म मध्ये. हा आता याचे कोइफिशियंट, हा एक्स कबू -2 आहे ना, हे इकडे बा, याचा कोइफिशियंट काय, काहीच नाही म्हणून किती आहे, 1. कोइफिशियंट किती आहे, 1. कोइफिशियंट फॉर्म काय लिहायचं, याचं कोइफिशियंट फॉर्म किती आहे. हा आता तो एक्सचा कोइफिशियंट आहे, अशा सगळ्यांची काढायची. मग याला काय करायचं बघा, लक्ष द्यायचं, याचे ऑर्डर मध्ये मांडणी करायची. कशात करायची, हा मग आता तुम्ही म्हणशाल सर कुठं बलजबरी करायची का, बिलकुल करा. x³ -2a, हा पहा कोइफिशियंट फॉर्म, एक्सचा कबूल यायचा, नंतर इकडे पहा, नंतर एक्सचा 2 हा घातांक लिहायचा, आहे का, नाही 0 लावा. हा नंतर 0 एक्सच्या पॉवर 1 लिहा, किती लिहा, 0 एक्सच्या पॉवर 1 लिहा, नंतर काय लिहिणार, -2 लिहा. मग आता याचे कोइफिशियंट काय काय सांगा, याच्या पुढे काही नाही म्हणून 1. याचं कोइफिशियंट किती आहे, 0. याचं कोइफिशियंट किती आहे, 0. आणि याचं किती आहे, -2. मग कोइफिशियंट किती आहे, कोइफिशियंट किती सांगा ना, 1 0 0 -2. कळालं का. तिसरा घातांक आहे, दुसरा आहे का, नाही, नाही तर 0. पहिला आहे का, नाही, नाही तर 0. नसेल तर 0 लिहा. म्हणजे काय झालं, 1 0 0 -2. कोणता फॉर्म झाला, कोइफिशियंट. नेक्स्ट 5 आहे, कोणता आहे, 5 आहे. मग 5 आहे चं कोइफिशियंट फॉर्म सांगा, 5 आहे, हा 5 आहे. याचं कोइफिशियंट काय, आता y आहे, 5y आहे, 1 आहे. आता काय राहणार, बोला ना, काहीच नाही, याचा अर्थ 0. इथं 0 लिहायचं. कोण आहे सांगा, कोइफिशियंट 5 आहे आणि 0 आहे. किती कोइफिशियंट, 5 आहे आणि किती आहे, 0. तिसरा प्रश्न, हा सांगा रे, 2m चा 4था घातांक, तिसरा आहे का, नाही, 0 लिहा. 0 m चा क्यूब, नंतर 0 लिहा, या 0 नका लिहू, स्क्वेअर आहे आपल्याकडे, आहे आपल्याकडे 3m चा स्क्वेअर, 3m चा स्क्वेअर, नंतर काय क्यूब केला या स्क्वेअर केला, नंतर काय करणार, बोला, बोलत जा, लक्ष द्या. स्क्वेअर, स्क्वेअर नंतर काय 1. मग आहे का अवेलेबल, नाही आहे, 0 m च्या डोक्यावर 1, नंतर प्लस किती 7 आहे, m च्या डोक्यावर किती असतं, 0. कोइफिशियंट सांगायचे तुम्हाला, सांगा 4 3 2 1 0. घातांक बरोबर आहे का, मग कोइफिशियंट सांगा, कोइफिशियंट फॉर्म सांगा, बोला, 2 हा 0 -3 0, नंतर किती 7. हे कोइफिशियंट झाले. काय आन्सर आलं, बोला, 2 0 -3 0 7. अगदी बरोबर आहे, चुकत नाही आपण, ठीक आहे. नंतर 1 2 3 झालं का, एवढेच प्रश्न होते. हे पण आहे का, झालं का हा प्रश्न, नक्की का, हा हा प्रश्न झाला. अजून काही बाकी आहे, चौथा बाकी, त्याच्यात कोणता, त्याच्यात -2/3 एक चौथा प्रश्न आहे बघा. याच्यात काय एक चौथा प्रश्न आहे, -2/3 चा कोइफिशियंट किती, -2/3 चा कोइफिशियंट -2/3 किती आहे, कारण -2/3 समजा इथं काहीतरी लावलं m च्या डोक्यावर 0, म्हणून काय ओनली -2/3. किती राहणार, -2/3. कळालं, नक्की. आता लास्ट टाइपचे क्वेश्चन आहे, राईट द पॉलिनॉमियल इंडेक्स फॉर्म. कोणता फॉर्म बनवायचा, इंडेक्स फॉर्म. काहीच नाही करायचं, नाही 1 2 3 लिहायचं, लिहिलं, त्याच्या डोक्यावर x लिहायचं, x x लिहिलं, काय लिहिलं, x x x, काय लिहिलं बोला,
कोणता फॉर्म दिलेला आहे तुम्हाला? राईट द पॉलिनॉमियल इन इंडेक्स फॉर्म. कोणत्या फॉर्म मध्ये बनायचं? हा, स्टँडर्ड फॉर्म तयार करायचा ना त्याचा. कोणता फॉर्म तयार करायचा? हा हा, आता स्टँडर्ड फॉर्म तयार करू आपण, काही अडचण नाही. पण हे काय दिलेलं आहे तुम्हाला? थांबा, राईट द पॉलिनॉमियल स्टँडर्ड फॉर्म तयार करा. बघा, एक मिनिट, एकच मिनिटात लगेच करून देतो तुम्हाला, एकच मिनिटात. तुम्हाला उशिरा झालेला आहे, परंतु बघा 1 2 3, 1 2 3 चा कोणता फॉर्म तयार करायचा? स्टँडर्ड फॉर्म. नंबर ऑफ कोइफिशियंट किती आहे? 3 आहे. किती आहे? हा, डिग्री किती आहे? 3. डिग्री किती आहे? 3. याला असं लिहायचं एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर. प्रश्न बरोबर आहे ना आपल्याकडे? राईट द पॉलिनॉमियल स्टँडर्ड फॉर्म. नंबर ऑफ कोइफिशियंट किती आहे सांगा? नंबर ऑफ कोइफिशियंट किती आहे? नंबर ऑफ कोइफिशियंट किती आहे? 3. किती? 3. आणि डिग्री किती आहे? डिग्री काय करायचं माहिती का? किती नंबर आहे? 3 आहे ना. 3 मधून 1 कमी करा. डिग्री किती झाले? 2. डिग्री झाली 2. टेकिंग द व्हेरिएबल इन स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड टेकिंग व्हेरिएबल इन स्टँडर्ड फॉर्म. कोणत्या फॉर्म मध्ये? स्टँडर्ड फॉर्म. कोणत्या फॉर्म मध्ये बोला? हा, मग मनानेच प्रश्न तयार करायचा. किती? एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 3. कळालं का? हे पा, कळालं का? हे पा, याच्या पुढे काहीच नाही. याचा कोइफिशियंट किती आहे? 1. किती आहे? 1. इथं किती आहे? पहा ना, 2. इथं किती आहे? 3. कळालं का आता? नक्की का? हे पहा, हे काय असतं? कोइफिशियंट असतं. काय असतं? नाही तर काय करायचं बघा, 1 2 3 लिहून टाकायचं. लिहिलं का? त्याच्या बाजूला काय करायचं माहिती का? 1 2 3 लिहा, त्याच्या बाजूला x लिहायचं. काय लिहायचं? x. हा, इथं पण x. ठीक आहे. आता याची डिग्री जी आहे, आता किती दिलेलं? इथं 3 दिलेलं ना. 3 मधून 1 कमी करायचं. किती? 2. इथं लिहायचं 2, इथं लिहायचं 1 आणि इथं लिहायचं 0. झालं. 1x स्क्वेअर 2x आणि याचं उत्तर किती असणार? प्लस 3. किंवा असे लिहू शकता एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 3. ही झाली डिग्री. ठीक आहे. किती प्रश्न आहे? 3 प्रश्न आहे. दुसरा लगेच करून देतो. दुसरा लगेच. काय बोला? किती आहे दुसऱ्या ह्याच्यात? 5 0 0 0 -1. किती आहे? 5 0 0 1. किती रे? सगळे मोजा. काय नंबर ऑफ कोइफिशियंट किती आहे? नंबर ऑफ कोइफिशियंट सांगा. किती आहे? 5. डिग्री ओळखायची ना. 5 मधून 1 कमी करा. किती राहणार? 5 मधून 1 कमी करा 4. किती आहे? हा, मग तुम्ही हायेस्ट लिहू शकता. काय इथं तर सगळं 0 0 चे 0 0 चे ना. हा, मग इथं लिहायचं x. x शेडो कर किती लिहू? बोला. 4 लिहू का? 1 कमी करतोय ना आपण. सगळे मिळून 5. 5 मधून 1 कमी करा 4. 5 x रेस टू किती? 4. हा, आणि इथं 0 0 0 लिहायची काही गरज नाही. इथं लिहायचं -1 असं लिहिलं तरी चालतं. कळालं का? हे पहा, हा पहिला घातांक, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि कितवा? 5 मधून 1 कमी करून टाकायचं. काय? 4. कारण हे तर कोइफिशियंट आहे. काय मनाने तुम्ही तयार करू शकता. असं काही नाही की हेच पाहिजे उत्तर. वेगवेगळे आन्सर राहू शकता. वेगवेगळे आन्सर सुद्धा राहू शकता. 5 आहे, इथं 5 लिहा आणि एक डोक्यावर 1 2 3 4 5 असं लिहा 5. आणि इथं काहीतरी -1 लिहा तरी जमून जाईल. कळालं? आता तिसरा प्रश्न सांगा. किती आहे कोइफिशियंट? काय बा? तिसरा प्रश्न बा हाच आहे का? -2 2 आणि काय? -2 आणि 2. मनाने लावून टाका. किती सगळे? हे मोजा. 1 2 3 4. हा, कोइफिशियंट किती आहे? 4. डिग्री किती करणार सांगा? 4 मधून 1 कमी करायचं. किती? 3. मग -2 लिहा. 1 शेडो कर किती लिहिणार? 3. किती लिहिणार? 3 प्लस नंतर
2 लिहिणार, x लिहिणार, 3 मधून एक काय झाला, किती झाले 2 लिहू शकतो ना. नंतर -2x त्याच्या डोक्यावर किती 1, नंतर -2 x च्या डोक्यावर किती 0, असं लिहायला काही अडचण नाही. झालं तुमचा आन्सर. -2x³ + 2x² -2x आणि इथं -2 झालं आन्सर. कळालं? कितवा झाला? तिसरा. आता हे शेवटचं, हे क्वाड्रॅटिक जागेवरच आहे. राईट द ॲप्रोप्रिएट पॉलिनॉमियल इन द बॉक्सेस. ॲप्रोप्रिएट पॉलिनॉमियल याच्यात ओळखा, इकडे लक्ष द्या. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल कोणता, क्युबिक कोणता, लिनियर कोणता. ज्याच्या डोक्यावर 2 आहे ते काय झाला? क्वाड्रॅटिक. ज्याच्या डोक्यावर 3 आहे त्याला काय म्हणतात? क्युबिक. ज्याच्या डोक्यावर 1 आहे त्याला काय म्हणतात? लिनियर पॉलिनॉमियल्स. काय म्हणता? आणि बायनॉमियल म्हणजे 2 पद असणे, ट्रायनॉमियल म्हणजे 3 पद असणे, मोनोनॉमियल म्हणजे 1 पद. 1 पद कुठं कुठं दिसतं बघा. लिहा आता x², याचं उत्तर x². पेन चेंज करू का? रेड घेतो. ठीक आहे. x². मोनोनॉमियल अजून कुठे दिसते? अजून कुठे दिसते का? नाही नाही नाही, कुठेच दिसत ना. बायनॉमियल सांगा, 2 पद, x + 7. अजून काय? x³ + 9. त्याच्यानंतर बघा बस. ट्रायनॉमियल 3 पद. 3 पद कुठे बघा? इथं 2x² + 5x + 10. अजून काही? अजून काय? हे नाही चाललं, हे टेट्रानॉमियल झालं, पॉलिनॉमियल झालं है ना. आता क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. क्वाड्रॅटिक ज्याच्या डोक्यावर 2 आहे, कोण आहे? हे 2x² + 5x + 10. क्युबिक ज्याच्या डोक्यावर 3 आहे, x³ + 9. त्याच्यानंतर लिनियर पॉलिनॉमियल ज्याच्या डोक्यावर फक्त एकच आहे, x + 7. x + 7. झालं? झालं का? कळालं? ओके. हे डाऊट कोणाला? हे अशा पद्धतीने तुमचे सगळे प्रश्न झाले. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल झाला, ठीक आहे. त्याच्यानंतर लिनियर पॉलिनॉमियल झाला, ट्रायनॉमियल झाला, ठीक आहे. ओके. सगळे प्रश्न तुमचे झालेले आणि इथं तुमची ही प्रॅक्टिस सेट संपलेली आहे. आपण दिलेल्या वेळेबद्दल प्राईड रायडर सर आपलं धन्यवाद व्यक्त करते. खूप खूप धन्यवाद, तुम्ही लेक्चरला वेळ दिलाय. ठीक आहे. आणि आता आपलं हे लेक्चर इथं तुमचं संपलेलं आहे. ठीक आहे. धन्यवाद वेळ दिल्याबद्दल.